डॉक्टर साहेब नमस्कार. 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 स्वरवेद ग्रुप तर्फे मी सर्वांचं स्वागत करतो. आणि आज आपण टीचर डेच्या सेलिब्रेशन निमित्त आज इथे उच्च शिक्षित आणि शिक्षण क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेले डॉक्टर संजय उत्तरवार यांच्याशी आपण आज चर्चा करणार आहोत. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या सन्मानार्थ यांच्या जन्मदिनानिमित्त आपण शिक्षक दिन साजरा करत असतो. स्वतंत्र भारताचे ते पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते हे सर्वांना माहीत आहे. राधाकृष्णन यांनी आपल्या जीवनात 40 वर्ष एक शिक्षक रूपामध्ये कार्य केले. सर्वात प्रथम ते मद्रास येथील प्रेसिडेंट्स कॉलेजमध्ये अध्यापन कार्य करत होते. त्यानंतर म्हैसूर विश्वविद्यालयात 1939 ते 1948 ते बनारस येथील विश्व हिंदू विद्यापीठाचे कुलपती म्हणून होते. आपण याच शिक्षण दिन आपण रवी स्पीकर चालू करा. तुमचा स्पीकर म्यूट झाला. हा. आज आपण शिक्षक दिनानिमित्त रिनाउंड अकॅडमिशियन ऑफ सेंट्रल इंडिया ज्यांना 7 नॅशनल लेवल एक्सेलंट अवॉर्ड मिळालेले आहेत. प्रिन्सिपल अवॉर्ड 2019, ज्यांनी 35 वर्ष शिक्षण क्षेत्रात कार्य केले आहेत आणि त्यांच्या नावाने 60 रिसर्च पेपरचे पेटेंट आज मिळाले आहेत त्यांना. नॅशनल मोटिवेशनल स्पीकर पण आहेत ते. त्यांचे बरेच टीव्हीवर, FM वर आणि बऱ्याच इन्स्टिट्यूटमध्ये त्यांना मोटिवेशनल स्पीकर म्हणून इन्व्हाइट केलेले असे डॉक्टर संजयजी उत्तरवार आज आपल्याला इथे लाभले आहेत. ते उत्तम रिसर्च वर्कर, प्रोफेसर असून सुद्धा त्यांनी संगीत क्षेत्रात आपलं एक विशिष्ट नाव प्रस्थापित केलेलं आहे. आर्ट लवर आहेत, उत्तम गायक आहेत, रिनाउंड सिंगर आहेत. आमच्या कला क्षेत्रात त्यांना सर्व लोक ओळखतात. तसंच ते स्वतः सारेगम कल्चरल ग्रुपचे जे स्वतः डायरेक्टर आहेत. अशी आज उत्कृष्ट आणि उत्तम कामगिरी करणारे डॉक्टर उत्तरवार आपल्याला आज इथे लाभलेले आहेत. मी जास्त वेळ न घेता त्यांना इन्व्हाइट करतो की आजच्या ड्युटीज रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ अ टीचर इन 21 सेंचुरी आपल्या या विषयावर त्यांनी थोडा प्रकाश टाकावा. इथे उपस्थित सर्व आपले चाहता वर्ग, आपण यांना पण काही वेळानंतर आपले काही क्वेरीज आहेत, प्रश्न आहेत, ते आपण विचारू शकता. तर मी आता डॉक्टर संजयजींचं स्वागत करतो आणि त्यांना पुढील विषयावर प्रकाश टाकण्यासाठी निमंत्रित करतो. धन्यवाद डॉक्टर जी. Okay. So good evening to one and all. Ravi Satpale has introduced me very nicely. He's my good friend. That's why, because something has asked us something additional. Okay. So today we are here to celebrate the Teachers' Day, which we are celebrating in the memory of Sarvapalli Radhakrishnan, that Rajesh has told us. So the topic of today's topic is duties of teacher in 21st century. Why I say topic is 21st century? Because only 20 years of this century has gone. 80 years of the century is yet to come.
and a teacher has update him to cope up with the requirements of the society and requirements of the students in that way, in that fashion. World is changing fast. World is changing very fast. So in our childhood, our parents are our first teacher. बालपणापासून आपले आई वडील जे असतात आपले आता तर काही केलं त्यांनी ऐकू. बोला सर. रवी सर. हा, बालपणापासून आपले आई वडील हे आपले शिक्षक असतात. पण आपण आपल्या आई वडिलांकडे शिक्षक या बाजूने बघतच नसतो. आपलं एक बॉन्डिंग वेगळं असतं, आपले रिलेशन वेगळं असतं पॅरेंट्स सोबत. पण आपले खरे शिक्षक, आपले खरे टीचर जर कोणी असेल बालपणापासून तर आपले पॅरेंट्स. ते आपल्याला चालण्यापासून सगळ्या गोष्टी शिकवत असतात, कळत नकळत आपल्या मनावर संस्कार करत असतात. नंतर येते बालवाडी. मी थोडासा याकरता डिटेलमध्ये जातोय की शिक्षक हा मोठा युनिव्हर्सल शब्द आहे. शिक्षक हा फार सर्वव्यापी शब्द आहे. त्याच्यामध्ये खूप सारे अर्थ अभिप्रेत आहेत. टीचर बालवाडीचा असतो. तर आपल्या आयुष्यात पहिले बालवाडी येते, नंतर प्राथमिक एज्युकेशन येतं, नंतर माध्यमिक एज्युकेशन येतं, नंतर ज्युनियर कॉलेज येतं आणि नंतर कॉलेज येतं. या प्रत्येक फेज मध्ये टीचरचा रोल हा बदलत जातो. प्रत्येक रोलमध्ये टीचरचा रोल हा बदलत जातो. आपण बघतो की प्रायमरी एज्युकेशन आणि मिडल एज्युकेशन वर बऱ्याच पॅरेंट्सचा भर असतो की आम्हाला खूप चांगली शाळा मिळाली पाहिजे. तर असं का असतं पॅरेंट्सचं? त्यांना असं वाटतं की एकदा बेस खूप चांगल्या पद्धतीने बनला, माझ्या पीपलचा, माझ्या वार्डचा बेस चांगला बनला, तर त्याला लाईफमध्ये पुढे सक्सेस मिळण्याकरता अजिबात अडचण जाणार नाही. हे प्रत्येक पॅरेंटचं फिलिंग असतं. आणि त्यामुळेच आपण बघतो कॉन्व्हेंट एज्युकेशन जे भारतात फोफावलं ते याचमुळे फोफावलं की पॅरेंटची एक्सपेक्टेशन होती की माझा स्टुडंट, माझा वार्ड, माझा पाल्य हा सर्वांगीण गोष्टी डेव्हलप झाला पाहिजे. ॲट द सेम टाइम तो डेव्हलप होण्याकरता त्याला जो शिकवणारा शिक्षक आहे, द टीचर हू टीचेस हिम, ही मस्ट बी डेव्हलप. पण विदारक चित्र आहे. प्रत्येक स्टेजवर या गोष्टी मिळत नाही विद्यार्थ्याला, आणि त्या मिळत नाही म्हणून मग विद्यार्थी पुढील आयुष्यात सफर होतो. आपण असे बरेच एक्झाम्पल पाहिले. नाउ आय एम बिंग अ प्रिन्सिपल ऑफ इंजिनिअरिंग कॉलेज. आय एम डीलिंग विथ द कॉलेज स्टुडंट्स, डिग्री स्टुडंट्स. बट वेन आय इंटरॅक्ट विथ देम, वेन आय टॉक विथ देम, मला असं कळतं की यांना लहान लहान गोष्टी शिकवल्याच गेलेल्या नाहीये. काही जिल्हा परिषद शाळेमध्ये येतात, काही गावाकडच्या शाळेत नेतात, काही शहराकडच्या शाळेत नेतात. पण टीचर ही आयडेंटिटी तर सेम आहे ना. टीचर हा जो व्यक्तिमत्व आहे हा सेम आहे. तो शहरी असो, ग्रामीण असो, मेट्रोपॉलिटन असो की कॉस्मोपॉलिटन असो. पण या ठिकाणी टीचरनी आपला रोल हा समजून घेतला पाहिजे. आपण दरवर्षी टीचर्स डे सेलिब्रेट करतो. तो का करतो? की टीचरनी आपल्या ड्युटीज समजून घेतल्या पाहिजे. टीचर शुड अंडरस्टँड हिज ड्युटीज अँड लर्न टू फुलफिल द एक्सपेक्टेशन्स ऑफ द society from him, because expectation of the society changes from face to face of the student. Parents expectations from the teacher changes from face to face. Up to middle education, parents are fulfilling the requirements, demands of their student, their ward, their pupil. When the student enters in the junior college or college, parents expect that college teachers, junior college teachers should nurture his ward, his pupil in the required fashion, because they are unable to cope up with the demands, cope up with the knowledge requirements of the student, of their ward in that phase. And you see, when the students enters in the teenage, हम teenage बोलते ना, 13, 14, 15, 16, nature has doing various changes in the बॉडी स्ट्रक्चर ऑफ द दॅट पीपल आर वार्ड. अँड त्यामुळे त्या वयात मुलं हे फार चिडचिडे होऊन जातात, रागीट स्वभावाचे होऊन जातात. आपण हे सगळ्यांनी अनुभव केला असेल की 10वी नंतर किंवा जसे 9वी 10वीत जेव्हा मुलं जातात चिडचिड करायला लागतात.
त्यांना कुठलेही त्यांच्या मनाविरुद्ध केलेलं सहन होत नाही. 5व्या 6व्या वर्गात जो पटकन ऐकतो तो 9व्या 10व्या वर्गात विद्यार्थी ऐकत नाही. असं का होत? असं याच्याकरता होतं की त्याची सुद्धा विचार करण्याची क्षमता वाढत जाते. त्याला सुद्धा विषयाचं आकलन करण्याची क्षमता त्याच्यामध्ये डेव्हलप होते आणि त्याची क्षमता त्यामध्ये डेव्हलप झाल्यामुळे तो त्या पद्धतीने ती अपेक्षा सगळ्यांकडनं करत राहतो. तर शिक्षकांनी हा प्रत्येक शिक्षक हा पॅरेंट सुद्धा आहे. शिक्षक हा फक्त शिक्षकच नाहीये, शिक्षक हा पॅरेंट सुद्धा आहे. तर शिक्षकांनी हा सगळा बदल समजून घेतला पाहिजे आणि त्याला विद्यार्थ्याला या सगळ्या बदलाचे अर्थ सगळे समजून सुद्धा सांगता आले पाहिजे. आणि ते जर त्याला सांगता नाही आले तर मग विद्यार्थी आणि टीचर आणि शिक्षक यांच्यामधलं जे रिलेशन असतं ते कुठेतरी डिस्टर्ब व्हायला लागतं. ज्युनियर कॉलेजमध्ये ते आले की त्यांना बाहेरच्या जगाची ओळख व्हायला लागते. जसे ते ज्युनियर कॉलेजमध्ये येतात तशी त्यांना बाहेरच्या जगाची ओळख व्हायला लागते. आणि जेव्हा ते कॉलेजमध्ये येतात, हायर कॉलेजमध्ये येतात तेव्हा त्यांना जगाची ओळख व्हायला लागते. आणि जेव्हा त्यांना जगाची ओळख व्हायला लागते तेव्हा प्रत्येक स्टेजवर त्यांना योग्य ते मार्गदर्शन टीचरकडून मिळालं पाहिजे. आणि ते मिळत नाही म्हणून आजचा तरुण वर्ग म्हणा की आजचा कॉलेज स्टुडंट म्हणा हा फ्रस्ट्रेट होतो. तर मित्रांनो, शिक्षकाचं कर्तव्य फार मोठं आहे. मी सुद्धा या क्षेत्रात आवडीने आलो. म्हणजे मी जेव्हा ग्रॅज्युएट झालो तेव्हा माझ्याकरता बरेच चान्सेस होते, पण मी ठरवलं नाही, मला टीचिंग आवडतं. आणि म्हणून माझी मोठी बहीण पण टीचर होती, ती आज ऑनलाईन आहे इथे. तर मला शिक्षण आवडायचं, शिकवायला आवडायचं म्हणून मी या लाईनमध्ये आलो. तर पण बरेचदा असं होते की काही लोक अपघाताने सुद्धा यामध्ये येतात. मग ते नेहमी ड्युअल माइंडमध्ये असतात, टू बी नॉट टू बी. मी करू की नको करू, should I use this platform as a stopgap arrangement or should I work sincerely for the betterment of the student? हे डिसिजन तो टीचर शेवटपर्यंत करूच शकत नाही. आणि 2-4-5 वर्ष तो घालवून टाकतो. आणि त्या 2-4-5 वर्षाच्या काळामध्ये तो त्याच्या टीचरच्या कामाला, टीचरच्या जो रोल आहे त्याला तो न्याय देत नाही आणि पर्यायाने तो त्या विद्यार्थ्याचं नुकसान करतो. असं बरेच ठिकाणी झालं. मला सगळ्यांना एकच सांगायचं, तुम्हाला टीचिंग जॉब आवडतोय तर तुम्ही टीचर व्हा. तुम्ही विद्यार्थी घडवतात म्हणजे राष्ट्राचे पोल घडवतात, राष्ट्राचे पिलर्स घडवतात. आणि त्या ठिकाणी जर तुम्ही कमी पडलात तर विद्यार्थ्यांचं नुकसान आहे, पर्यायाने देशाचं नुकसान आहे. आज मिशन 2020 आपण म्हणतो, आज सर्वाधिक तरुण युथ हा आपल्या भारतात आहे. पण त्याला योग्य मार्गदर्शन, योग्य गायडन्स मिळण्याची गरज आहे. तेव्हाच आपण येणाऱ्या दिवसात सुपर पॉवर होऊ शकू. नाही तर आपण सुपर पॉवर अवघड आहे. कसं होईल सुपर पॉवर आपण, जर आपण पाहिजे त्या पद्धतीने आपली यंग जनरेशन ग्रूम केली नाही तर. आणि टीचर आणि गुरु यातला फरक पण बऱ्याच लोकांना कळत नाही. गुरु इज डिफरंट कन्सेप्ट, टीचर इज डिफरंट कन्सेप्ट. सांदीपणी, पांडव, श्रीकृष्ण, राम आदी हे जे आपल्या गुरुकडे शिकले आपण ऐकतो, तेव्हाचा काळ वेगळा होता, आताचा काळ वेगळा आहे. तेव्हाचा गुरु 24 तास त्या विद्यार्थ्याच्या संपर्कात राहायचा, गुरुच्या घरीच विद्यार्थी जाऊन राहायचे. आता तसं आहे का? नाही. आपला विद्यार्थ्याचा संबंध हा 1 तासाकरता किंवा 2 तासाकरता, 3 तासाकरता येतो. कॉलेजमध्ये हार्डली दिवसभरात 2 तासाकरता किंवा 1 तासाकरता येतो, जेव्हा तो त्यांना शिकवतो. पण त्या वेळात तो जो 1 तास तुमच्याजवळ आहे त्याचा इफेक्टिव्ह यूज त्या टीचरनी करून घेतला पाहिजे. Now here we are talking about the duties of a teacher. Responsibilities are again there. But at the beginning, teacher should understand his duties first. Many times you observe that, चलो यार चल जाता है ना, बच्चों को तो मालूम नहीं मैंने क्या पढ़ाया. एक ही टॉपिक को अगर मान लो एक लेक्चर का टॉपिक है उसको 3-4 लेक्चर तक घुमाते रहना, ये होता है. बीइंग ए प्रिंसिपल आई आल्सो ऑब्जर्व इट. ये हम कर्टेल नहीं कर सकते, हम किसी को बोल नहीं सकते, हम किसी को डांट नहीं सकते कि ऐसा नहीं करना करते हैं लोग. लेकिन दे आर प्लेइंग विद द नेशन, दे आर प्लेइंग विद द फ्यूचर ऑफ नेशन. तो मैं आने वाली जनरेशन टीचर्स को यही बोलना चाहूँगा कि यू शुड बी ऑनेस्ट विद योर ड्यूटी, यू शुड ऑनेस्ट विद योर रोल. यू आर द
sculpture of the pillars of the nation. And whenever teacher is teaching in the class, he should not do the work as he's just कुछ to be करना है करके. He should teach in the class with a passion. What I mean to say, what I used to do. You should teach the students with the passion. You should modulate your voice. You should frequently use blackboard to write the notes or write the points so that students can understand it. And at the beginning, very first, that you should maintain the cordial relation in the classroom. विनाकारण काही लोकांना सवय असते, वर्गात गेले की विनाकारण रागवायचं. हा कन्सेप्ट बऱ्याच लोकांचा अजूनही आहे. त्यांना वाटतं की मी रागवलं की विद्यार्थी मला घाबरून राहतील आणि मला प्रश्न विचारणार नाही. नो, यू आर व्हेरी रॉंग. यू आर प्लेइंग विथ देअर फ्युचर. वर्गात गेल्यावर तुम्ही कॉर्डियल रिलेशन मेंटेन केलं पाहिजे. वातावरण हलकं फुलकं पाहिजे, जेणेकरून वर्गात विद्यार्थी जेव्हा येतो तेव्हा त्याला असं वाटलं पाहिजे की मला काहीतरी शिकायला मिळतं आणि आय एम गेटिंग समथिंग टू लर्न फ्रॉम हिम. पण हे असं होत नाही. हे असं होत नाही आणि मग कुठेतरी विद्यार्थी आणि टीचर मधला सुसंवाद हा तुटला जातो आणि मग टीचरला वाटतं की विद्यार्थी अभ्यास करत नाही आणि विद्यार्थ्यांना वाटतं की टीचर मला नीट शिकवत नाही. पण हे असं नाही. टीचरनी आपल्या रोलची काळजी घेतली पाहिजे. त्याची बॉडी लँग्वेज, त्याचा अटायर, त्याचं स्पीकिंग, त्याचं व्हॉइस मॉड्युलेशन इन द, त्या सगळ्या गोष्टी त्यांनी लक्ष देऊन केल्या पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे पंक्च्युअलिटी. टीचर शुड रीच इन द क्लास इन राईट टाइम. हा माझा दंडक आहे माझ्या कॉलेजमध्ये पण. दॅट माय टीचर, माय स्टाफ शुड रीच टू द क्लास बिफोर 5 minutes. Why not he should reach? When you are appointed for that work only, then you should do that work sincerely. You must do it that work sincerely. पण असं होत नाही. प्रत्येक ठिकाणी आम्ही लक्ष देऊ शकत नाही आणि ज्याला काम करायचं आहे त्याला जर त्याची पोच नाही, त्याला जर त्याचं महत्त्व कळत नाही आहे, त्याला जर त्याच्या कशा पद्धतीने काम केलं पाहिजे याचं भान नाही आहे, त्या ठिकाणी मग आम्ही हेल्पलेस होऊन जातो. तर माझं हेच टीचर्सला सांगणं आहे. आता हा कन्सेप्ट हा फक्त काही इंजिनिअरिंग कॉलेजबद्दल बोलत नाही की हायस्कूलबद्दल बोलत नाही. टीचर हा कन्सेप्टच जनरल कन्सेप्ट. प्रत्येक लेवलमध्ये टीचर आहे, रोल टीचरचा आहे. तर तो टीचरनी आपला रोल जर चांगल्या पद्धतीने पार पाडला तर मला वाटतं की अशी अडचण येणारच नाही. एक गोष्ट मी रवी सांगू इच्छितो. माझं नेट कनेक्शन थोडं कमी जास्ती होत आहे. समजा मी आउट झालो तर मी परत येईन. तुम्ही कोणीही मीटिंग हॉल सोडून जाऊ नका, ठीक आहे. हां, थोडं मला सिग्नल येतोय की युअर नेट कनेक्शन इज वीक, युअर नेट कनेक्शन इज वीक. इन केस मी आउट झालो तर मी परत येईन. तुम्ही सगळेजण इथेच राहा आणि तुम्ही सुद्धा आउट झालात तर तुम्ही याच लिंकनी परत आतमध्ये या. तुम्ही परत याच लिंकनी आतमध्ये येऊ शकता. नाउ वी कम टू द college teaching. When students are coming to teaching, teachers should be aware with the knowledge of soft skills. Now, why you will say that why the teacher should aware with the knowledge of soft skills? If teacher is not aware with the knowledge of soft skills, then how he can inculcate these required things for the future of the student in him? The situation is so worse in the field. What I mean to say, the teacher who teaches to the students is not aware with the soft skills, and he used to run his own style in the class. So at the beginning, in some very good organizations, they are regularly conducting the classes for the teachers. Renowned personalities came to that college and they conduct the various classes of soft skills for the teachers so that they can inculcate these good qualities. I will not name that colleges here now, but so that the teacher can inculcate good qualities among the students of their college. But this vision is also not having at every place, and the students suffer a lot. For example, attitude, aptitude, these are the very small things students should know. But goal setting, time management, self-confidence, stress management, self-esteem, communication skill, interpersonal relations, these are the very small things, but it makes a larger difference, major difference in the life. So I think audience, there are some people are raising hands there. So okay, in second phase we will come to the questions and we'll answer your questions also.
So, in a nutshell, what I meant to say is that students should work as a counselor too also. Student teacher should work as a counselor also. Just not go to the classroom and teach the subject and come out.